नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप सगळे मजेतच असणार. आणि आज आमच्या इथे खूप आनंदाचं वातावरण आहे, कारण माझ्या काकाच्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे. आणि म्हणजे खूप उत्साह वाटतोय. आणि आता घरामध्ये तर आनंदाचं वातावरण आहेच, तर आता माझ्या लाडक्या लेकीच्या ड्रेसची शॉपिंग करण्यासाठी आम्ही निघालो आहोत. आणि मी माझ्याबरोबर तुम्हाला पण घेऊन जाते लेकीच्या शॉपिंगसाठी. तर मग चला, मी खूप उत्सुक आहे शॉपिंग करण्यासाठी. आणि काय काय घेणार हे तर मी तुमच्याशी नक्की शेअर करणारच आहे. तर चला माझ्याबरोबर तुम्ही पण शॉपिंगला. तर आता मी रिक्षामध्ये बसलेली आहे आणि आम्ही निघालो शॉपिंगसाठी. हॅलो, मी आता आलो नाही भेटले. चाललोय का एक बदल. तर इथे भावाच्या लग्नाची तयारी सुरू आहे. तर त्या साडीवरचं मी ब्लाऊज आता स्टिच करायला घेतलेलं आहे. तर पाहू शकता, इथे मी आता प्रिन्स कट शिवणार आहे. त्यासाठी हे दोन पार्ट मी जॉईंट करून घेतलेले आहेत. आणि मी कुठला गळा वगैरे ठेवणार ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर काल माझ्या सासूबाई आलेल्या होत्या. तसं मी तुम्हाला जास्त व्हिडिओ काही शूट करता आले नाही मला, कारण त्यांना बरं नाही राहायचं. मग त्यांच्याकडं बघणं वगैरे आणि त्यांना जेवण वगैरे देणं, नाश्ता देणं, त्याच्यामध्ये माझा पूर्ण दिवस जायचा. त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ शूट वगैरे करता नाही आले. तर त्या काल गेलेल्या आहेत. मी आता कुकर लावून घेतलं आहे आणि भाजी टाकली आहे. आणि इकडे मी ब्लाऊज स्टिचिंगचं काम पण चालू केलं आहे, कारण खूप कमी दिवस राहिलेले आहेत लग्नासाठी. आणि आता लग्नासाठी थोडेसेच दिवस बाकी आहेत. आणि मी मुंबईवरून गावी जाणार, त्याचा पण तुम्हाला प्रवास दाखवणार आहे. तर मग आता माझे ह्या पुढचे ब्लॉग्स हे थोडेसे इंटरेस्टिंग असतील, कारण आता मी ह्याच्या पुढे काय बोलतो त्याला स्ट्रीट शॉपिंग पण करणार आहे. तर आता मी मशीनवरच बसलेली आहे, म्हणजे मला ब्लाऊज स्टिच करायचं आहे. तर मी बोलले चला, आता खूप दिवस झाले आपले काय व्हिडिओ वगैरे आला नाही. तर मी तुम्हाला त्याचं रिझन पण बोललेली आहे. आणि आता मी भावाच्या लग्नासाठी जे साडी घेतली त्याच्यावर मी ब्लाऊज पण स्टिच करते. आणि ह्याच्या पुढे आपले ब्लॉग्स हे येत राहतील, कारण आता ह्याच्या पुढे मला थोडीशी शॉपिंग करायची आहे, स्ट्रीट शॉपिंग आहे. प्लस मला पार्लरला पण जायचं आहे. आणि आपली अशी छोटी मोठी खरेदी राहिलेली आहे, ती पण मला पूर्ण म्हणजे करायची आहे. ती पण मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. आणि मुंबईवरून मी गावी जाणार आहे. तर त्याचा पण मी ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओचा शूट घेईल आणि ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर आता मी गावी पण जाणार आहे, तर मग तिकडचं पण मी शूट घेईल, ट्रॅव्हलिंगचं पण घेईल. आणि प्लस तुम्हाला मी माझी पॅकिंग करताना त्याचा पण एक छोटासा व्हिडिओ मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि आता आपण गावी गेल्यानंतर आपली स्किन टॅन
वगैरे होते किंवा काळपट पडते, आपल्या भाषेमध्ये काळपट पडते, तर मग त्याच्यावरचे पण मी घरगुती उपाय आपण काय करू शकतो ते पण मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. आणि आता मी माझं हे ब्लाऊज पूर्ण कंप्लीट करून घेते आणि मी माझ्या ह्या ब्लाऊजला कुठला गळा वगैरे टाकला आहे आणि कसं ब्लाऊज शिवलं आहे, तर ते तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल, कारण आपले लग्नाचे ब्लॉग्स तर येणारच आहेत भावाच्या लग्नाचे. आणि लग्न गावाकडं आहे आणि गावाकडच्या लोकांचं साधं राहणीमान आणि आणखीन त्यांचे साधे राहणीमान, साधे असं विचार वगैरे आणि त्यांचं खाणं पिणं सगळं मस्त आपण छान असं सगळं एन्जॉय करणार आहोत. लग्नाचा एक एक मोमेंट मी नक्की शूट करेल आणि तुम्हाला तुमच्याशी पण मी शेअर करेल. तर आपले असे आता पुढचे व्हिडिओ असे छान 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 येणार आहेत. तर प्लीज माझे व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जा. आणि एवढे दिवस माझा व्हिडिओ आला नाही, त्याचं पण मी रिझन तुम्हाला सांगितलेलंच आहे. चला आता मी माझं ब्लाऊज पूर्ण कंप्लीट करून घेते, कारण वेळ खूप कमी आहे आणि आम्हाला गावी पण जायचं आहे. चला आता मी माझं पूर्ण ब्लाऊज कंप्लीट करून घेते. तर बघू शकता इथे माझं फायनली असं ब्लाऊज झालेलं आहे आणि संध्याकाळच झाली मला आणि मी देवाला दिवाबत्ती पण करून घेतलेली आहे. दिवाबत्ती वगैरे झाली आणि ब्लाऊज आता कंप्लीट झालं आहे. आता मी ब्लाऊजला हुक वगैरे लावून घेणार आहे आणि परत आता मला संध्याकाळची स्वयंपाकाची पण तयारी करून घ्यायची आहे. तर बघा हा असा मी ब्लाऊज शिवला आहे, पण मी वेअर करून दाखवेल का तो कसा झाला आहे ते तुम्हाला बघण्यासाठी कंटिन्यू माझी व्हिडिओज बघावे लागतील. आणि स्पेशली मी हा लग्नामध्ये ब्लाऊज घालणार, तर तुम्हाला नक्की माझे व्हिडिओ हे बघावंच लागणार आहे. आणि कसा झाला आहे ब्लाऊज काय नाही ते पण तुम्ही मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर इकडे माझी दिवाबत्ती झालेली आहे संध्याकाळची, बघू शकता. बघा किती छान फ्रेश वाटतं आणि आता आपला स्वामींचा सप्ताहसुद्धा बसलेला आहे. तर किती सुंदर किती प्रसन्न वाटतं, बघू शकता. इकडे संध्याकाळचं पाणी आलं होतं, तर माझे सगळे भांडी वगैरे घासून ओटा वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे. इकडे मी पाणी वगैरे भरून ठेवलं आहे. बघा किती छान फ्रेश वाटतं ना पाणी आल्यावरती.